वजन तर कमी करायचं आहे, पण भात बंद करता येत नाही, चहा सुटत नाही, भाकरी आवडत नाही, चपातीचं खाल्ली जाते. मग वजन कसं कमी करायचं? डाएट बनवून वेगळं खाणं होत नाही, तर त्यांच्यासाठी हा साधा सोपा डाएट आहे. तर डॉक्टर दीक्षित डाएट तुम्हाला माहीतच असेल बऱ्यापैकी. आता ज्यांना कुणाला माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. खरंच आपण असा डाएट फॉलो केला तर आपलं वजन महिन्यामध्ये कमीत कमी 3 किलो तरी वजन सहज कमी होतं. आणि तुम्हाला असं वेगळं काहीच बनवून खायची गरज पडत नाही. जे आपल्या घरामध्ये आहे, जे बनवतो आपण सगळ्यांसाठी तेच खाऊन आपण आपलं वजन कमी करू शकतो. तर फक्त आपल्याला यामध्ये 2 वेळात जेवण करायचं आहे. आधीमध्ये चहा वगैरे घ्यायचा नाही. चहा घ्यायचा झाला तर तो जेवणानंतर घ्यायचा आहे. आणि जेवणाच्या वेळा तुम्ही समजा सकाळी 10ला जेवला तर संध्याकाळी परत 7ला अशा 2च वेळेत जेवायचा आहे. तर हा डाएट करताना खरंच म्हणजे हाच डाएट करायला सगळ्यात सोपा जातो. यामध्ये आपल्याला ना जास्त काही खाणं बंद करावं लागत नाही. बऱ्याच जणांचं असं होतं की वजन तर कमी करायचं आहे, पण भाताशिवाय पोट भरत नाही. चहा पिल्याशिवाय म्हणजे चहाचं क्रेविंग एखाद्याचं एवढं असतं की त्यांना म्हणजे चहा पिल्याशिवाय त्यांचा दिवस उगवतही नाही किंवा मावळतही नाही. तर त्यांच्यासाठी ना हा डाएट आहे. तुम्ही असा डाएट फॉलो करून नक्कीच तुमचं वजन एका महिन्याला 3 किलो तरी सहज कमी करू शकता. फक्त एक 3 महिन्यासाठी हा डाएट फॉलो करा. आता ज्यांना थोडं थोडं खाऊन वजन कमी करायचं आहे ना, त्यांच्यासाठी म्हणजे 2-2 तासांनी तुम्ही खाऊन डाएटचं खावं लागतं, मात्र त्यामध्ये कमी कॅलरीजचं. तसा ह्या डाएटमध्ये कॅलरीजचा विचार करावा लागत नाही. यामध्ये आपलं इंटरमिटंट फास्टिंगसुद्धा होऊन जातं. आता इंटरमिटंट फास्टिंग करून सुद्धा वजन कमी केलं जातं. पण यामध्ये ना इंटरमिटंट फास्टिंग होतं, पण मात्र 2 वेळात जेवलं जातं. तर जेवणामध्ये आपल्याला आपल्या घरात जे बनलं आहे ते तुम्ही खाऊ शकता. आता हा डाएट करायचा म्हटलं तर ना आपण सकाळी उठल्यानंतर तुम्हाला व्यायाम करायचं शक्य झालं तरी चांगलीच गोष्ट आहे. हा डाएट करताना सुद्धा आपल्याला 45 मिनिटाचा कोणताही व्यायाम करायचा आहे. फास्ट चालणं असू द्या, चालत चालत त्यामध्ये थोडंसं पळता आलं तर म्हणजे रनिंग, आपण कसं 1 मिनिट वॉक 1 मिनिट रन असं करता आलं म्हणजे थोडं चालायचं थोडं पळायचं असं करून सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता. सकाळी उठलं की कोणताही डाएट असू द्या, गरम पाणी प्यायची सवय आपल्याला नेहमीच असावी. जितकं 1 ग्लास 1.5 ग्लास 2 ग्लास जेवढं पिता येते तेवढं पाणी प्या. तुम्हाला पोट कमी करायचं असेल तर जिऱ्याचं पाणी म्हणजे मदत करतं आपल्याला, तर मेटाबॉलिझम आपलं चांगलं होतं, तर ते पाणी घेऊ शकता. किंवा सकाळी ब्लॅक कॉफी घेऊ शकता. कोमट पाणी अगोदर घ्यायचं आहे, नंतर तुम्हाला जे कोणतं पाणी घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. कोमट पाणी मात्र सकाळी ब्रश न करता ते घ्यायचं आहे. आणि सकाळचं जेवण आपल्याला 10 वाजता. आता प्रत्येकाला भूक लागण्याची वेगवेगळी वेळ असू शकते, कारण गावाकडे लोक लवकर उठतात तर त्यांना भूकसुद्धा लवकर लागते. ज्यांना मळ्यातली कामं असतात त्यांना भूक लवकर लागते. पण आता शहरामध्ये जे घरीच असतात हाऊसवाईफ वगैरे, त्या जर उशिरा उठल्या तर भूकसुद्धा उशिरा लागते. आता तुमच्या कामाची पद्धत कशी आहे त्यानुसार तुम्ही ठरवायचं आहे की सकाळी तुम्हाला ज्यावेळी अगदी कडकडीत भूक लागेल त्यावेळी जेवण करायचं आहे. आणि जेवणामध्ये ना पहिल्यांदा आपल्याला तुम्ही भिजवलेले ड्रायफ्रूट्स काय असतील तर ते खावा. नसेल तर थोडेफार म्हणजे अगदी आपल्या एका मुठीत बसतात तेवढे शेंगदाणे किंवा अर्धी मूठ शेंगदाणे खाल्लं तरी चालतं. आणि त्यासोबत परत तुम्हाला एखादं फळ खायचं असेल तर जेवणाच्या अगोदरच ते खायचं आहे. म्हणजे कसं जेवण केलं पाहिजे, ह्या 2 वेळा आपण ज्यावेळी जेवत असतो दिवसातून, तर त्यावेळी आपण सुरुवातीला ड्रायफ्रूट खायचं, नंतर तुम्हाला जे कोणतं फळ खायचं असेल ना तर ते खाऊ शकता. ह्यामध्ये हे फळ खाऊ नका ते फळ खाऊ नका असं कोणताही नियम नाही. तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही एक फळ आहे जे खायचं आहे तुम्हाला ते खाऊ शकता. नंतर तुम्हाला सॅलेड खायचं आहे. आणि सॅलेड पण गाजर, काकडी, त्यामध्ये टोमॅटो, बीट, जे काही सॅलेडमध्ये तुमच्याकडे आहे घरामध्ये आपल्या जे असतं ते तुम्ही खाऊ शकता. जेवणासोबत पण खाऊ शकता, पण जेवणाच्या आधी खाल्लं तर ना त्याचा रिझल्ट चांगला येतो. आणि नंतर तुम्हाला स्प्राऊट खायचे आहेत. एक वाटीभर ना छोटी वाटी घ्या, तेवढं एक मिक्स स्प्राऊट, जसं की मोड आलेले हरभरे, मोड आलेलं मूग, हे सगळ्यात जास्त हेल्दी. तर आणि मिक्स असेल सगळंच, त्यामध्ये चवळी, मटकी वगैरे सगळं असेल तरी पण चांगलं आहे. जेवढं म्हणजे तुम्हाला मिक्स कडधान्य जेवढी तुमच्या घरामध्ये आहेत ते मिक्स करून त्याला मोड आणून ठेवायचे. आठवड्याभरासाठी ठेवलं तरी फ्रीजमध्ये राहतं, किंवा 5-6 दिवसासाठी करून ठेवायचं. तर सॅलेड खाल्ल्यानंतर ते खायचं अर्धी वाटी आणि मग आपल्याला जेवायचं आहे. आता जेवणात ज्याला लवकर वजन कमी करायचं आहे त्यानं मग चपाती खावा, पण त्यात तेल कमी लावा, किंवा चपातीच्या ऐवजी तुम्ही रोटी खाऊ शकता.
किंवा ज्या भाकरी शक्य आहे तर ना तुम्ही एक टाईम भाकरी खावा आणि एक टाईम चपाती खाल्ली तरी चालते. तुम्ही सकाळी चपाती खावा शक्यतो, कारण दिवसभर आपण कामं आपली होत राहतात, त्यामुळं आपण जेवढं खाल्लं आहे तेवढ्या बऱ्यापैकी कॅलरी बर्न करू शकतो. पण संध्याकाळच्या जेवणात मग भाकरी ठेवू शकता. आता एखाद्याला कसं 2 वेळेला भाकरी आवडत नाही, तर तुम्ही सकाळी चपाती खा आणि मग नंतर संध्याकाळच्या जेवणात भाकरी ठेवा. तर सकाळी भात खायचा झाला तुम्हाला तर भात पण ना तुम्ही सकाळच्या जेवणात खाऊ शकता. आणि ज्याला फास्ट वजन कमी करायचं आहे मग त्यानं भाताचं प्रमाण म्हणजे कमी ठेवलं तर चालतं आहे. कुठलं तर एक ठेवू शकता जेवणात. मग तुम्ही वरण घेऊ शकता, दही घ्यायचं आहे. प्रोटीनयुक्त जरा ठेवलं ना, असं आता व्हेज खात असतील तर त्यांनी पनीर वगैरे ॲड केलं तर चालतं आहे. सोयाबीनची भाजी वगैरे असं जे प्रोटीन जास्त असतं, पनीर, सोयाबीन, व्हेजमध्ये छोले वगैरे अशा पद्धतीच्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. आणि नंतर जेवणासोबत तुम्हाला ताक दही घ्यायचं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता. असं जेवण वरण भात खायचं झालं तरीसुद्धा तुम्ही सकाळच्या जेवणात खाऊ शकता. असं एवढं खाल्ल्यानंतर तुम्हाला ना, तुम्ही पोट भरून खाल्लं ना, प्रोटीनयुक्त थोडंसं त्यामध्ये घेतलं ना, लवकर भूक लागत नाही. आणि जर तुम्ही जेवला पण त्यामध्ये प्रोटीनच नसेल जेवणात तर तुम्हाला मात्र मग लगेच दुपारी भूक लागणार. पण तुम्ही चांगलं व्यवस्थित जेवलं. आता मला वाटतं तुम्ही नॉनव्हेज खात असाल ना, तर एक अंडं तरी रोज जेवणात असावं. त्यामधून आपल्याला भरपूर प्रोटीन मिळतं. शक्य असेल तर 2 अंडी ठेवा, पण त्यामधून ना आपलं पोट उशीरपर्यंत भरलेलं राहतं आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळून जातं. त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. आणि जर तुम्हाला भूक लागली तर दुपारी तुम्ही अगदी पातळ ताक, 2 चमचे दही असतात ना त्याचं पातळ ताक करायचं आणि ते ताक तुम्ही घेऊ शकता. त्यासोबत एखादं टोमॅटो खाल्लं तर चालतं. तर दुपारी एवढंच खायचं आहे. आधीमध्ये काहीही तोंडात टाकायचं नाही. आणि जेवणाचा टायमिंग आहे ना तो 55 मिनिटाचं आहे, कारण 55 मिनिटानंतर इन्सुलिन आपलं परत सिक्रेट होतं. त्यामुळं 55 मिनिटात तुम्हाला जे काय खायचं आहे ते खाऊन घ्यायचं. आणि खाताना परत आपण हळूहळू थोडंसं चावून खाल्लं तरीसुद्धा म्हणजे आपलं पोट व्यवस्थित भरतं, खाल्लेलं व्यवस्थित पचन होतं, कमी जेवणात पोट भरतं. आणि वजन कमी करण्यासाठी तेच महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला यात साखर तरी पण कमीच प्रमाण ठेवा. गोड खायचं झालं तर जेवणाच्या अगोदरच तुम्हाला खायचं आहे. आणि जेवणात गोड म्हणजे गुळाचे पदार्थ शक्यतो वजन कमी करताना, आता दीक्षित डाएटमध्ये साखर बंद करा, गूळ बंद करा असं सांगितलं नाही, पण त्याचं प्रमाण कमी करा असं सांगितलं आहे. त्यामुळं शक्य होईल तेवढं साखर कमी खाल्ली. गुळाचा एखादा शेंगदाण्याचा लाडू वगैरे तुम्ही खाऊ शकता. त्यामुळं प्रोटीन पण मिळून जातं. आणि गूळ वाईट नाही, गुळामधून कॅल्शियम आयर्न भेटतं. दीक्षित डाएटमध्ये तुम्ही गूळ खाऊ शकता, पण ज्यावेळी तुम्ही चा विचार करून डाएट करताना त्यावेळी मात्र गुळामध्ये पण तेवढ्याच कॅलरी असतात जेवढ्या साखरेमध्ये. पण दीक्षित डाएटमध्ये जेवणात कॅलरीचा जास्त विचार केला जात नाही. फक्त 2 वेळा पोट भरून जेवायचं. आणि त्यांनी असं सांगितलं की कमी खा असं सांगितलंच नाही, कमी वेळा जेवा असं सांगितलं आहे. तर 2 वेळा जेवण्याचा हाच फायदा आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे आहे ते सगळं खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. आता संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला चहा त्यांनी कसा सांगितला आहे, 75% पाणी आणि 25% दूध, ह्याच्यामध्ये साखर टाकायची नाही. हा चहा तुम्ही 5 वाजता घेऊ शकता. पण तुम्हाला चहा घ्यायची इच्छा झाली तर तसा चहा घ्या. त्याची टेस्ट काही एवढी चांगली लागत नाही, कारण एकतर साखर नसते आणि पाण्याचं प्रमाण जास्त, तो एकदम बेकार लागतो. पण तुम्हाला घ्यायचाच झाला तर मग तुम्ही आपलं ग्रीन टी घ्या किंवा ब्लॅक कॉफी वगैरे असं घ्या त्यावेळेला. गुळाचा साखरेचा चहा तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता. ज्यांना चहाचं क्रेविंग होतं त्याने पण ना, ज्यांना ना HB कमी राहतो ज्यांचा, तर त्यांनी जेवणानंतर चहा घेतला तर मात्र ना आपल्या जेवणातलं जे आयर्न आहे ते व्यवस्थित ॲब्सॉर्ब होत नाही. त्यामुळं आयर्न डिफिशियन्सी होऊ शकते. त्यामुळे जेवणानंतर ज्याला HB लोचा त्रास आहे तर त्यांनी म्हणजे HB त्यांचा कमी राहतो तर त्यांनी जेवणानंतर घेऊ नका. घेतला तर मग गुळाचा कोरा चहा थोडासा घेऊ शकता. असं करून तुम्ही सकाळचं झालं. आणि संध्याकाळचं पण ना, आता तुम्हाला 6 वाजता 7 वाजता चांगली कडकडून परत भूक लागते. तुम्ही घरी असाल तर आता बघा, ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना सगळं डाएट फॉलो करणं बरं पडतं, पण जे बाहेर जातात त्यांच्यासाठी थोडंसं हे अवघड होतं, कारण 7 वाजता जेवणं 6 वाजता जेवणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. तर असा सेम तुम्ही सकाळी खाल्लं ना त्याच पद्धतीने सेम संध्याकाळी खायचं आहे. रात्री झोपताना वगैरे नंतर आधीमध्ये काहीच तोंडात टाकायची नाही. एखाद्या पदार्थाची चव जरी बघायची असेल तर ती तुम्हाला जेवतानाच बघायचे. एवढंच करावं लागतं. आपल्याला सवय असते काहीतरी एखादं चॉकलेट तोंडात टाक, काय टाक, पण तसं काहीच खायचं नाही. फक्त
2 वेळा निवडायच्या आहेत. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. 1 तास म्हणण्यापेक्षा 55 मिनटंच आपल्याला द्यायचे आहेत. सकाळी 55 मिनटं, संध्याकाळी 55 मिनटं. तर असं जेवल्यानं आपलं वजन खरंच कमी होतं. तर मी या अगोदर माझं वजन आहे ते दीक्षित डाएटनंच कमी केलं होतं. सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा मी वजन कमी केलं त्यावेळी 5-6 वर्षापूर्वी. तर दीक्षित डाएटनं करायला सोपं आहे सगळ्यांना. म्हणजे 2-2 तासाला हे खावा ते खावा हे बघायचं टेन्शन नाही, किंवा आपल्या स्वतःसाठी काय नवीन बनवायचं हे बनवायचं सुद्धा टेन्शन नाही. अगदी सोपा डाएट आहे, तसं फॉलो करून बघा. फक्त दिवसातून 2 वेळा कडक भूक लागते त्यावेळी आपल्याला जेवायचं. इतर वेळेत तुम्ही पाणी पिऊ शकता. पण आपल्याला बघा थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते, पाणी कमी जातं. त्यामुळं थंडीत हा डाएट करणं थोडं अवघड जातं. पण आता उन्हाळा सुरू होतोय त्यामुळं ज्यांना सगळं खाऊन वजन कमी करायचं आहे ना, त्यांनी हा दीक्षित डाएट किंवा 2 वेळा दिवसातून फक्त 2 वेळा जेवायचं, असं करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. सुरुवातीला थोडं अवघड जातं, आपल्याला मध्ये भूक लागू शकते, कारण आपल्याला एवढा खूप जेवणामध्ये गॅप होतो. सकाळी तुम्ही 10 किंवा मग सकाळी तुम्हाला जेवढं लेट करता येते, तुम्ही 11 जरी वाजवल्या, 12 वाजवल्या ना तरी चांगलं आहे. संध्याकाळी मग थोडी उशिरा भूक लागते. त्यामुळे सकाळचं थोडं लेट करता आलं आणि संध्याकाळचं थोडं लवकर करता आलं तरीसुद्धा चालतं आहे. रात्रीचं जेवण 8पर्यंत तर करावं. आता बऱ्याच जणांना असं होतं की जे शेतात कामं करतात त्यांना शेतातली कामं करून नंतर 7 वाजता जेवणं शक्य होत नाही. पण आता बघा, ज्याला आता सांगायचं मी सांगते, म्हणजे जेवढ्या तुम्ही लवकर जेवचाल हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे. पण आता ज्याला शक्य होत आहे त्यांनी फॉलो करू शकतात. आता ज्यांना शक्य होत नाही त्यांच्यासाठी मग ऑप्शन नाही. पण तुम्ही रात्रीच्या जेवणात ना परत, आणि जर तुम्ही जर दीक्षित डाएटमध्ये म्हणजे 2 वेळा ज्या जेवणाच्या आहेत त्यामध्ये जर अजून डाएटचं रेसिपी तुमच्या ट्राय केल्या, डाएटचं फूड खाल्लं तरी अजून फरक पडतो. आता भातानं वजन वाढतं केव्हा, म्हणजे आपण ज्या काही गोष्टी खातो त्यांना आपल्या खाण्याच्या वेळा चुकीच्या असतात. तर प्रमाणात आपण सगळ्याच गोष्टी खाल्ल्या ना तरी पण आपलं वजन वाढत नाही. आता तुमचं एकदा वजन कमी झालं तर तुम्ही वजन मेंटेन ठेवण्यासाठी सगळं खाऊन, प्रमाणात खाऊन तुम्ही तुमचं वजन मेंटेन करू शकता. पण एकदा वाढलेलं वजन आहे ना, म्हणजे खूप दिवसापासूनची जी फॅट साठलेलं आहे, चरबी साठलेली, ती कमी करायची असते. तेव्हा थोडंसं आपल्याला डाएट फॉलो करावा लागतो, किंवा थोडंसं जेवणाचं प्रमाण, म्हणजे जेवणात जेवढं आपण खातो त्यापेक्षा थोडं थोडं कमी करत गेलं, तेलाचं प्रमाण कमी करत गेलं, त्यासोबत तळलेले पदार्थ, बाहेरचे पदार्थ, बेकरी आयटम हळूहळू ते म्हणजे कमी केलं तरीसुद्धा तुमचं वजन कमी होऊ शकतं. आणि दीक्षित डाएटमध्ये तुम्ही जर साखर आणि गूळ दोन्हीही बंद केलं तर अजून फास्ट वजन कमी होतं. जसं की तुम्ही डाएटमध्ये जे काही खाता ते फक्त 2 वेळा खाल्लं तरी अजून वजन कमी व्हायला, लवकर वजन कमी व्हायला मदत होते. आता तुम्हाला कोणता डाएट सूट करतोय, कोणता तुम्ही करू शकता, हा तुमचा प्रश्न आहे. पण ह्या डाएटनं सुद्धा भरपूर वजन कमी होतं. आणि 5-6 वर्षापासून, म्हणजे मी ज्यावेळी मला दिवाळी वगैरे असते, आपल्याला दिवाळीचा फराळ आपण असं आहे आता घरात तर बनवावं लागतं, मग आपण इतकं कंट्रोल पण नाही करू शकत की पूर्णच कधी लाईफ टाईमच सगळ्या गोष्टी बंद करणार आहे. तर अशा वेळी तुम्ही दीक्षित डाएट करू शकता. तुम्हाला ज्यावेळी गोड खायचं असतं ना त्यावेळी दिवसातून 2 वेळात जेवायचं आणि त्या वेळात तेवढं खायचं. तुमचं वजन कमी नाही होऊ द्या, पण वजन वाढत अजिबात नाही. तर वजन मेंटेन करण्यासाठी दीक्षित डाएट तसा सोपा पर्याय आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा. आणि अजून तुम्हाला कोणते तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.